अंतकरणामध्ये जोपर्यंत भाव आहे तोपर्यंत देव त्याच्या जवळ असते. ज्या दिवशी आपला भाव कमी पडला का देवाचा आणि आपला काही संबंध येत नाही. मरेपर्यंत सत्यापुरती भक्ती करायची नाही. देवानं दिल्याच्या नंतर माणसाला सुचत नाही देवाचा आणि आपला संबंध कमी येते. थोडी तुझं घरी होती उजगरे देवळा शिकारे मरसी जाता. उग 50-50-100 पोतडे घरामध्ये असले का देवाचा आणि त्याचा संबंध बी येत नाही. रामकृष्णारी. आणि भजन काय लय श्रीमंत घरचे माणसं असे भजन करीत नसतात. ज्याच्याकडे सगळं ऐश्वर येते काय आला भजन गळ्यामध्ये टाळ अडकीत बसतात का. उगा या टाळ कुठेला धंदा नाही. टाळ कुठे यायच्या नादाला लागत जाऊ नका. तुम्ही भले येत आमच्या परत आमच्या नादाला लागत जाऊ नका. रामकृष्णारी. हे कसे येत टाळ रामकृष्णारी. अरे ते हे म्हणून हे चलायले रामकृष्णारी. गावात 10 भजने आहेत म्हणून अख्खा गाव तरल्या जाते. नाही तर तुम्ही किती टाइम भजन करता रे. भजन किती टाइम करता. किती वेळ देवाचं नाव घेता. मंदिरावर हरिपाठ काकडा 2 वेळेला असते. रात्रीला हरिपाठ पंचपदी आणि सकाळी काकडा. ज्या गावामध्ये आहे तिथं संकट येत नाही. प्रिय नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा सुदर्शन नका जाऊ या गावा. पण पाण्याचा दृष्टिकोन याच्याकडे वेगळा आहे. रामकृष्णारी. सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला सांगायचा आहे. जे बी कार्य जे बी आपल्या वाट्याला कर्म आलं अंतकरणातून करायचं. जे बी कर्म आपल्या वाट्याला आलं कलेक्टर पासून लोकांच्या इथं शेतामध्ये मजुरीला का जाणं असं ना पाठीमाग धनी जरी नसल तरी आपलं काम इमानदारीनं करायचं. कशामुळं हीच विष्णूची महापूजा ऐश्वर्य म्हणून देवाचं भजन नाही. सुख आहे म्हणून देवाचं भजन नाही. देवानं वाईट जरी केलं आणि खरं पाहिलं तर हे सुख नकोच. सुख के माथे सील परे जो हरि हृदय से जाए. त्या सुखाला नकोच. ज्या सुखामुळं या अंतकरणातून देवाचा ना आपला जर विसर पडत असेल तर ते सुख काय कामाचं. रामकृष्ण हरी. अगिला गोतया सुखा जने हरी नये मुखा जने हरी नये मुखा जने हरी नये मुखा नये मुखा नये मुखा. आगिला गो सुखा काय पुढे मला तितकंच येईन की हरीच येईन की मग बाकी सगळं बोलायलो. आपण बी संसारामध्ये बोलायला कमी बोलायलो का फक्त देवाचं नावच घेणं आपण. रामकृष्ण हरी. पण त्या सुखाला लाथ मारून देवा फक्त मला दुःखच दे मागणारी विश्वातली पहिली स्त्री म्हणजे कुंती माता. रामकृष्ण हरी. पहिली स्त्री. हरी अधर बिहारी जी दूर करऊं दुख मेरा. अधर बिहारी जी दूर करो दुख मेरा दुख मेरा. शबरी अहिल्या गणिका तारी. हरी अब हमारी बारी जी दूर
दूर करवू सुख मेरा. दुःख नाही सुख, सगळ्याचा उद्धार केला. पण देवा आता आता माझी बारी आहे, म्हणून हे सुख नको का. जो जो ज्या ज्या वेळेला दुःख आलं, ज्या ज्या वेळेला संकट आलं, रामकृष्ण हरी त्या त्या वेळेला दुख में सब सुमिर करे, सुख में करे दुख में सब सुमिर करे, सुख में सुख में स्मरण सब कोई करे, दुख में करे ना कोय. सुख में स्मरण करे तो दुख काहे को होय कबीरा, दुख काहे को होय. सुखात असताना जर देवाचं भजन केलं तर दुःख जवळ येतच नाही. पण आपलं कसं आहे, जर संभाजीनगरचा डॉक्टर जर म्हणला पुण्याला नेवावं लागतंय गड्या, जालन्या फालण्याला तर मोजितच नाही ते, जालन्या गिलण्याला मोजित नाही, तिथं मंठ्याला मोजित नाही, इथं नेलं तर काही नाही. संभाजीनगरचा जर डॉक्टर म्हणला पुण्याला नेवावं लागते, नाही तर कुठं हैदराबादला. रामकृष्ण हरी मग जराशी वळते, देवा आता तुझ्याशिवाय काही नाही. संभाजीनगर पसरोक म्हणतात हा उग आहे का, लागू द्या पैसा किती लागू द्या. तास लावतो म्हणते पैशाचा तास. रामकृष्ण हरी बोलून नाही दाखवीत, मी अनुभवातलं सांगालो. माझं पुस्तकी ज्ञान नाही, पुस्तकाचा आपला संबंधच येत नाही. आसाराम तुम्हाला माहित आहे. रामकृष्ण हरी पुस्तक कवा वाचता येते माणसाला, शाळेत गेल्यावर. शाळेचा आपला संबंध चाल नाही. लोकांना कॉलेजचे 4-4 वर्ष काढले सरपंच, कॉलेजचे 4-4 वर्ष. हा चौथी मध्ये 4 वर्ष होतो मी, 4 वर्ष. सगळ्या पोराय पडता मीच उची निबर झालो अभ्यासानं. हा 5व्या वर्षी पहिला नंबर आलता चौथीला, घट्ट अभ्यास झाला, निवडक झालो. मारू मारू बी याच मायावर ताव काढायचा, ठोकर दिसायचो. रामकृष्ण हरी पुस्तकाचा आपला संबंध नाही. तू म्हणसाली पेन डायरी, रामकृष्ण हरी तू यासारख्याला म्हणायचं बाबा इथली तारीख लेबर उग ध्यान म्हणून. तुम्ही लोकांना येड्यात गणती काढू नये म्हणून हे वापरणे. रामकृष्ण हरी हा इमेज कशी खराब होऊ देता सरपंच होय. नाही नाही रामकृष्ण हरी पुस्तकी ज्ञान पोट भरायचं शिकविते, अनुभवातलं ज्ञान जीवाचं कल्याण करते. विठाला संकट आलं त्या त्या वेळेला देवा माझ्या संकटाला धावून आला असतो. ज्या वेळेला दुःख आलं त्या वेळेला वनवासात देवा तू धावून आला. माझ्या लेकरायला मारण्याचा प्रबंध कौरवानं करायच्या आधी रामकृष्ण हरी 5 मिनिटानं देवानं त्याला कसल्या पद्धतीने गरी किने
विठाला विठ्ठला लाख्या द्वार में पांडव बैठे गुप्त आग लगाई चक्र मार के धरती फोड़ी आगमन रहा जहां भी रे रामकृष्ण हरी लक्षा मंदिर लाखाचं ते मंदिर तयार केलं मंदिर त्याला मारण्यासाठी तयार केलं रामकृष्ण हरी पण ते मंदिराचं कारण चालू असताना देवानं खालून भुयार करण्याचं काम तयार केलं हा त्याच्यापासून लांब नाही जायचं त्याच्या जवळ राहायचं भोवताल राहायचं गराड्यात राहायचं हा जात्याच्या त्या खुट्याच्या भोवताल राहायचं जरा भैडल्या जात नाही माणूस त्याला सोडून बाजूला गेलं का नाही बुगा वाजत आहे माय विठाला भक्त पांडव होते सेवा देव करायचा पांडवाच्या नादी लागायला मग काय देवाला काय भेटत नव्हतं का काही देवाला काही भेटत नव्हतं देव देव होता देव ज्याला माणसं नाही का पुडी पुडी करते जराशी आपणाला काही नसलं की पुडी पुडी करतेत रामकृष्ण हरी ते त्रैलोक्य चालक होता देव तरी सुद्धा त्या पांडवाची सेवा केली देव केवढा होता चारी वेदान कळे अंत जाता चारी वेदान चारी रामकृष्ण हरी रोमी जयाच्या अनंत ब्रह्मांडे रोमी जयाच्या अनंत ब्रह्मांडे रोमी जयाच्या अनंत ब्रह्मांडे रोमी जयाच्या अनंत ब्रह्मांडे चारी वेदान अंत जाता चारी वेदान अंत जाता पितांबराची कास घालोनी वनमाळी पितांबराची कास घालोनी वनमाळी आवाज ते माझा वळून घ्यावे आता मज मला माहित आहे मी वाहन चलितो रामकृष्ण हरी गर्दीतून किती वाहन चलितो बापून कोण्या वाहनाच्या अंगावर जात नाही रे रामकृष्ण हरी आवाज कोल्डाच करायला बेस जास्त झालाय का मला ते कळत नाही पण उग दुसरे म्हणतात म्हणून म्हणायलो मला नाही मिळ लागत थोडा मोकळा रोमी जयाच्या अनंत ब्रह्मांडे एका रोमाच्या ठिकाणी हे जे ब्रह्मांड आहे ना हे ब्रह्मांड असं एका रोमाच्या ठिकाणी अनंत ब्रह्मांड ज्या भगवंताच्या एका रोमाच्या ठिकाणी ते भगवंत कसा असत सब देवन के देव महादेव रात्रंदिवस ज्या भगवंताचं भजन पूजन करतात एवढा देव असून सुद्धा हरी भाव देखोनी हरी तिष्ठत तिष्ठत से भाव देखोनी हरि तिष्ठत से तिष्ठत से भाव देखोनी हरि तिष्ठत से तिष्ठत से भाव देखोनी हरि तिष्ठत से हे नाम मन राम भक्ताची घर
तसे कृष्ण तसे वाजवाटा नामदेव महाराज म्हणतात एवढा जरी देव असल तरी भावामुळा कळल्या गेला. ज्याच्या अंतकरणामध्ये भाव आहे नामा मने राबे तयाची घरी घरी. राबे म्हणजे रात्रंदिवस काम केलं देवानं, काम केलं नामदेवरायानं. पांडवाच्या घरीच म्हणून नाही, पांडवाचा तर सखाच झाला. पांडवाचा त्याची काय काय भक्ती असेल पांडवाची. आपल्या मुखानं वर्णन होत नाही. रामकृष्ण हरी मी चलत चलत सांगतो, शेषाची वैखरी न वर्णवे. हजार मुखाचा शेषा जरी असल तरी सुद्धा पांडवानं केलेल्या भक्तीचं वर्णन ज्या शेषाला होत नाही. रामकृष्ण हरी 1.5 घंट्यामध्ये मी काय सांगणार आहे. विठाला ज्यानं त्याची भक्ती केली, हजार मुखाचा शेषा. प्रिय पुसू नका बाई काही बोलण्याची नाही. शेष श्रमला दुभंगल्या सहस्त्र जिभा जिभा. विटेवरी उभा विटेवरी उभा विटेवरी उभा 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 उभा. शेषाच्या जिभेच्या 1000 तुकडे झाले, 1000 तुकडे. रामकृष्ण हरी वेद सुद्धा श्रमला भगवंताचं वर्णन करण्यासाठी, आणि ते देव पांडवाचा सेवक झाला. रामकृष्ण हरी पांडवाचाच नाही. काय सांगू मी या देवाजीची मात, काय सांगू मी या देवाजीची मात. झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ, महार पंढरी. काय सांगू देवाजीची मात, पंढरी जे अंतकरणातून त्याची सेवा करते, जे अंतकरणातून त्याचं नामस्मरण करते ना रामकृष्ण हरी, स्वतः काय देव पण विसरत आहे. साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. स्वतःची सीमा ओलांडून जाते. देव पण विसरते. देव पण मी देव आहे हे विसरते. रामकृष्ण हरी पंक्तीमध्ये वाढायचा असेल तर म्हणजे कपडे खराब होतात का म्हणून वर्णाला जपणारे फक्त आपण, वर्णाच्या डागाला जपणारे आपण, भाजीच्या डागाला जपणारे आपण, खरकटा अंगाला लागू नये म्हणून जपणारे आपण. पण देवानं रामकृष्ण हरी सोन्याचा जरी पितांबर असेल, रामकृष्ण हरी
प्रतिष्ठा काढी धर्मा घरी आणि आपणाला बी अभंग तेच चालू आहे. हरी काढी उष्टावळी आवडी आवडी रे कागे उष्टावळी आवडी आवडी काडी उष्टावळी आवडीने आवडीने आवडी